गाईज आताचे 10 वाजले आहेत, बट असं वाटतच नाही की 10 वाजले आहेत. बघा ना, असं वाटतं सकाळचे 8 किंवा मस्त मस्त 7 वाजले आहेत, बट सकाळचे 10 वाजले आहेत. आणि इकडचं व्ह्यू इतकं मस्त आणि भारी आहे, लेजिट हिरवगार आहे सगळीकडे. गुड मॉर्निंग फ्रॉम रत्नागिरी मुर्शिगाव. आम्ही लोक 5ला आलो आणि नंतर झोपून गेलो मस्त. म्हणजे यू कॅन सी आय एम स्टिल इन द सेम आउटफिट, बट आम्ही झोपून गेलो आणि नंतर मग आता उठलो. आता 10 वाजलेत. आता नाश्ता करू, आंघोळ करू. आणि तिथे धुकं आहे गाईज, हे बघा धुकं. अरे यार काय भारी आहे वेदर इथे, मस्त. तर हो गाईज, आता मी नाश्ता करते, थोडं फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते मी मस्त तयार वगैरे होऊन, थोडं फ्रेश होऊन. अंटिल देन आय होप यू आर एन्जॉईंग. आणि मला तर खूपच मजा येते. म्हणजे इथे थंड आहे, मस्त वातावरण. मेन तर मुंबईमध्ये जी गरमी होती त्याच्यापेक्षा इथे एवढं मस्त वातावरण आहे ना, म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत. खूप मस्त आणि खूप भारी वाटतं आहे. बट या स्टे ट्यून्ड फॉर एव्हरीथिंग. बटाटे पोहे खायचे आता सगळ्याची फोटो काढायचे. हे आहे अळूची अळूची पानं, जे आम्ही खाणार. हे बघा, हे घर आहे, ही दीदी आहे आणि हे अळूची पानं आहेत. वाव गाईज, लवकर बघा किती मस्त वातावरण आहे. बघा इथे शेती केली आहे आणि भाताची शेत आहे. आणि हे छोटंसं वासरू बघा, सो क्यूट. ते भरपूर सारे आहेत. आम्ही इथे तुळशी लावत आहे. अरे गेलो 4 वेळा, पडलो नदीत बल्ब घेऊन, बॅटरी घेऊन. काय भारी वाटतंय. काय बोलतात? आंब्याचं हे आंब्याचं लोणचं माझी आजी बनवत आहे. गाईज आता मी हे तुम्हाला खाऊन दाखवते. थांबा. आयशेला एक नंबर. हाय गाईज, इग्नोर माय टंग, कारण मी आता ते आंब्याचं खाल्लं होतं. बट दिस इज माय फेट. आणि आता मस्त आंघोळ करून असं छान वाटतंय, बरं वाटतंय. हो, जसा जसा दिवस जाईल तसं तसं मी तुम्हाला सांगेन मी काय करते. आणि म्हणजे खूप दिवसानंतर आल्यावर असं एवढं छान वाटतंय, असं मस्त वाटतंय. म्हणजे ही फिलिंग एक्सप्लेन करायला थोडं डिफिकल्ट आहे, बट खूप छान वाटतंय. इथे ना झोपाळा असतो. अगर तुम्ही लोकांनी माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तर मी हाऊस टूर पण दिली होती. सो येस गाईज, मी तुम्हाला देवघरात घेऊन आली आहे आणि मी तुम्हाला दाखवते. हे असं छानसं इथे मंदिर आहे घरातलं. आणि हा असा देवघर आहे. त्याचं डोर पण असं छान एस्थेटिक आहे. आणि इथे झोपलं आहे आमचं मोमो. मोमो इतकं झोपलंय ना. बट हो, हे बघा
सुंदरसं असं देवघर आहे. हळू खात्या जरा दिखा कैसे चिकू सारखं वाटतंय. चिकू आहे. मला नको काय जात. आता आम्ही वरती काय आता आम्ही वरती जात आहे. तुम्हाला ऊपर से दिखाते हैं. हे बघा मी वरती आली आहे. दीदी दीदी माझे सोनं गुरगुडतय गुरगुडतय. हे आमचं मोमो आहे. क्यूट आहे ना किती. छोटीशी बाबू आहे. सरडा दोन आहेत. दोन सरडे आहेत. हा एक आणि हा दोन. अरे वा फोटो के लिए पोज कर रहा है सरडा. मित्रांनो आता माझं जेवण झालं आहे आणि मी ते ब्लॉगमध्ये घेतलं नाही कारण एवढी भूक लागली होती तर जाऊन लगेच जेवली मी. तर आता जेवायला अळूचं फतफतं. आय डोंट नो इफ आय एम प्रोनाउन्सिंग इट राईट बट अळूचं फतफतं, गवारची भाजी, चपाती आणि भात. तर हे होतं जेवायला. तर आम्ही सगळे जेवलो एकत्र बसून आणि आता मस्त दुपार झाली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे दुपारी काय करतात गावी येऊन मस्त झोप काढतात. तर हो आता मस्त थोडा वेळ झोपू आम्ही आणि मग संध्याकाळी जे काय करीन ते नक्कीच तुम्हाला दाखवणार मी. आणि आत्ता जो वेदर झाला आहे ना थांबा मी तुम्हाला दाखवते. बघा हे बघा असलं मस्त भारी वेदर आहे ना. म्हणजे ह्या वेदरमध्ये ना असा पाऊस आणि मस्त झोप. हो पण येस तसा होतोय माझा दिवस. जसा जसा पुढे जातोय तसं तसं तुम्हाला दाखवते मी काय चालू आहे काय नाही. बट येस आम्ही लोक मोस्टली इथे संडेपर्यंत आहे. त्याच्यानंतर आम्ही निघणार मग परत मुंबईला. पण इथे बरं वाटतंय. खरं बोलतात एकदम की सुख हेच आहे गावी. सो यस इथे ना आंब्याची झाड आहेत तुम्हाला दाखवते. हे बघा हे आंब्याचं झाड आहे. पाठी पण आहे. इथे पण आहे आंब्याची झाडं. हे झाड आहे ना हे झाड हे जांभळाचं आहे. आणि समोर डोंगराचा व्ह्यू एक नंबर. गावी येऊन माझी स्किन अशी ग्लो करते ना खरंच खूप ग्लो करते आहे. टचवूड टचवूड. ओके तर आता थोडा रेस्ट करतो. आणखी काल रात्री पूर्ण ट्रॅव्हलच करत होतो आम्ही आणि मॉर्निंग 5ला पोचलो. त्याच्यानंतर झोपलो होतो बट थोडा आराम करू. आणि नक्कीच तुम्ही माझा इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तिथे मी रील्स वगैरे पोस्ट करत आहे. सो स्टे ट्यून स्टे अपडेटेड. बाय.